अमरावतीमधून आपण ही बातमी पाहत होतो आणि पुढे जाऊयात. बातमी आहे राजकीय. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. कारण एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत हे राजीनामे दिलेले आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये समीकरण बदलण्याची शक्यता आहे आणि आगामी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भंडारा जिल्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने यांच्यावर थेट आरोप करत भंडारा जिल्हा महिला व्यापार आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अर्चना श्रीवास्तव यांनी राजीनामा दिलाय. तर इकडे काँग्रेसमधून भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या विद्यमान तालुका अध्यक्षा स्वाती हेडाऊ यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तालुक्यात 10 जिल्हा परिषद आहेत. त्या 10 जिल्हा परिषदमध्ये माझी सर्व पक्ष संघटना माझी मजबूत आहे. तिथे माझ्या खालचे महिला उपाध्यक्ष म्हणा, सदस्य म्हणा, ते सर्व चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पण पक्षाकडून मलाच विचारणा केली जात नाही, तर माझ्या खालचे लोक जे कसे काम करणार आहेत. आणि निवडणूक असताना सुद्धा पण आम्हाला कोणत्या विचारणा घेता येत नाही त्यांना. आणि एखादं काही मीटिंग असली तेव्हाचं तिथलं पण नियोजन आम्हाला सांगत नाही. ते एका दिवसाआधी न सांगतात, ते वेळेवर सांगतात. त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही. त्याच्यामुळे मी पक्षाला राजीनामा देते. कितना भी काम करो, बड़े नेता तो जो बाहरी दिखावा है उसमें जाते हैं, पर उनको रियलिटी ग्राउंड लेवल की नहीं पता कि हमारे साथ क्या हो रहा है. पुराने कार्यकर्ता क्यों छोड़ के जा रहे, इतने सारे लोग क्यों छोड़ के गए, किसी को कोई, और आशु भैया को भी कोई फर्क नहीं पड़ता कोई छोड़ के भी जाए तो, क्योंकि आगे जाके उनको सिर्फ आमदार बनना है. तो उनके सपोर्टिव लोग चाहिए पार्टी में उनको, इसीलिए वो बाकी सबको निकाल दे रहे हैं. हमने पार्टी का पूरा ईमानदारी से काम किया, और जब तक आशु भैया पार्टी में रहेंगे मैं बीजेपी में नहीं रह सकती.